स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे वापरले जाणारे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये। तर अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क इथं दिसून येतील। तर सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला मटेरियल दिलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इमेज लेअर आहे तो सेट करून घ्यायचा आहे। सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती बघू शकता, इथं आपल्याला काय करायचं आहे 6.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला बीटमार्क स्टार्टिंग होतोय 2.15। तर या बीटमार्कवर यायचं आणि बीटमार्कच्या बरोबर खाली इथं आपल्याला या बीटमार्कचे 2 भागात कट करायचा ऑप्शन मिळतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। अशाच प्रकारे इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटला आपल्याला 2 भागात कट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथं आपल्याला अशा प्रकारे हे आपण भाग केलेले आहेत। आता या प्रत्येक भागाला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शिकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे 3 इफेक्ट आहेत। तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याबरोबर परत एकदा बॅक निघून शिकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 2.15 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक इमेज मध्ये सोडून 3.29 लेअरला पेस्ट करायचे आहे। अशाच प्रकारे 5.8 ला एकदा पेस्ट करायचं आहे। 5.8 ला पेस्ट झाल्यानंतर बॅक निघून परत एकदा शिकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 3rd नंबरचा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे राहणार आहे तो इथून आपल्याला कॉपी करून मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 4.18 अशा प्रकारे एकाडे एक इमेज लेअरला पेस्ट करून घ्यायचे 5.21। तर बघू शकता इथं इफेक्टला प्रत्येक इफेक्ट आपल्या इमेज लेअरला पेस्ट झालेला आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो PNG अशा प्रकारे दिलेला आहे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ आहे ती आपल्याला बघू शकता इथं काय करायचे 6.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे आणि परत काय करायचं आहे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर बघू शकता की आपला इथं ओव्हरऑल लुक अशा प्रकारे क्रिएट होतोय। पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला इथं काय करायचं आहे 6.10 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन फक्त खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी जो व्हिडिओ दिलाय तो इथं फक्त ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर हा जो सेकंड नंबरचा ॲनिमेशन आहे ते झालेला आहे। इथं कोणताही बदल किंवा कोणताही PNG कोणतेही लेअर्स ॲड करायचे नाहीत। तर बघू शकता इथं काय करायचं आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।